म्हणून मी डबा दिला होता त्यांना. रुद्राच्या बायकोबद्दल माहित आहे तुला? हो, काय? हेच की ती हरवली आहे. आणि हे दोघं बिचारे, दोघं म्हणजे रुद्र सर आणि बिट्टी. बिट्टीनेच सांगितलं मला. बिट्टीने सांगितलं तुला आईबद्दल? हो, सॉरी, मी उगाच गैरसमज करून घेतला. मी आलेच हा. बिट्टीने माझं काम सोपंच केलं. तिनंच आई हरवली सांगितलं म्हणजे आता ते गौरीला पूर्वीचं काहीच सांगू शकत नाही. आणि रुद्रचं लग्न दुसऱ्या गुणाशी झालं होतं हे तिच्या मनावर मी बिंबवीन. गौरीजी, आता पुन्हा पहिल्यासारखं होणार सगळं. आपण पुन्हा एक होणार माझ्या गौरीजी. उगावल्या सूर्य ढगा मागल पलका. सांगा 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 ओ सांगा सांगा सांगा. अरे उगवला सूर्य ढगांमध्ये लपेल काय. सांग 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 ए सांग सांग सांग. चंदूशेठ, बोला काय हवंय? चहा, कॉफी, ताक? ताक नको. ब्रेकफास्ट? नाही चंदूशेठ, जरा ऐकून घ्या ना माझं. ते आपलं काय पण असेल ते सांगून द्या, काही टेन्शन नका घेऊ. काय आपलं? चंदूशेठ, आधी काय बोलतो ते तरी ऐकून घ्या. हा बोला ना. मला कणिक मळायला शिकायचंय. अच्छा, कणिक मळा. कणिक का? म्हणजे तुम्ही मला कामावरून काढून टाकणार आहे का? तुम्ही कणिक मळणार, नंदाई भाजी करणार, राजन साहेब भात करणार, रोहित दादा लोणचं वाढणार, सुमित दादा काहीच नाही करणार. पण मला का कामावरून काढताय? नाही हो, मला फक्त शिकायचंय. शिकायचंय? असं बोला ना, आत्ता शिकवतो.
पण मी खूप कडक शिक्षक आहे हा. माझं जर ऐकलं नाही ना नीट तर मग तुमच्या हातावर लाटणं, म्हणजे माझ्या हातावर लाटणं घेऊन मी असं चपात्या कशा मळायच्या ते चपात्या कशा लाटायच्या ते शिकवेल. आपण शिकूयात. तुम्हाला शिकायचं ना, तर इथे असतो पिठाचा डब्बा. हा डब्बा असं घ्यायचा, हे बाजूला काढायचं, हा जोरात उघडायचा, त्याच्यावर काय आहे? पीठ. आता मी ही आहे वरात. परात. हा परात. आता ह्याच्यात पीठ घ्या. त्याच्यात पीठ. हा. हा या. अहो जरा फटाफट उद्या होतील चपात्या नाही तर. हा अजून घ्या. हा आता शिकण्यापुरती एवढंच घेऊया. हा आता घ्यायचं पाणी. मी घेतो. हे पाणी होता. हा आता ते तुमचे हे 5 बोट आहेत ना, बुडा. करा अजून करा ना. अहो ते पेटी वाजवा ना. म्हणजे ते असं पकडतात ना, असं पकडायचं आणि असं म्हणजे असं पकडायचं. दाद्या तुम्हाला स्वयंपाक दाद्या, म्हणजे तू माझं स्वप्न पूर्ण करतेसच म्हण. अरे तुला सांगतो, काल रातच्याला मला सेम टू सेम स्वप्न पडलेलं. तू आणि वहिनी जेवण करायलाय आणि मी आलो तिथे डबा घ्यायला. नको ते येळी. काय इकडे काय करते रुद्र? मी अभ्यास करतोय. नंदे ते आत येताना ते असं म्हणा ना, गुरुजी आत येऊ, मी आज शिक्षक आहे. शिक्षक कसला? कणिक मळायचा. नाही कसं आहे नंदाई, मी तिथे डबा घ्यायला गेलो गौरीजींकडे संध्याकाळी, आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला काही येतंय का, तर काहीतरी यायला हवं ना. कसं आहे, नाहीतर हसतील त्या माझ्यावर, म्हणून हे शिकतोय. कसं आहे नंदाई, त्यांच्या प्रेमामुळे त्यांना चालत होतं मला काही येत नाही, पण आता कसं चालेल ना. आता त्यांना इम्प्रेस करायचे तर हे तर यायलाच हवं. म्हणजे तू तिथे जाणार आहेस? हसेल तुमच्यावर. ते हसणार, मी नाही. होय मावशे, आता काय काळजीचं कारण नाही, समजा सेट आहे. म्हणजे अरे पण बिट्टी काही बोलली नाही का? नाही, काहीच नाही बोलली.